महात्मा ज्योतिराव फुले मंडई परिसरात अतिक्रमणाचा विळखा, वाहतूक ठप्प, शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवाशी रोजचा खेळ. नाशिकच्या मध्यवर्ती भद्रकाली परिसरातील महात्मा ज्योतिराव फुले मंडई परिसरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नाशिक महानगरपालिकेनं मांस विक्रीसाठी दिलेल्या अधिकृत गाळ्यांसमोरच अनेक व्यावसायिकांनी अतिरिक्त दुकानं, हातगाड्या आणि साहित्य रस्त्यावर मांडत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. परिणामी मुख्य रस्ताच अरुंद झाला असून दिवसभर वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळतं. सकाळी शाळा आणि कार्यालयांची वेळ तसंच संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतायत. दुचाकी, चारचाकी, रिक्षा, बस आणि पादचारी यांच्यात अक्षरशः संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. प्रत्येक दिवस अपघाताच्या धोक्याची घंटा ठरतो. विशेष म्हणजे अवघ्या काही अंतरावर भद्रकाली पोलीस ठाणं आणि अनेक शैक्षणिक संस्था असतानाही ही वाहतूक कोंडी कायम आहे. दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गाने ये जा करतात. रस्ता अतिक्रमणामुळे इतका अरुंद झालाय की विद्यार्थ्यांना वाहनांच्या मधून जीव मुठीत धरून चालावं लागत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. एखादी छोटीशी चूकही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती इतकी गंभीर आहे की रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहनं आणि इतर आपत्कालीन सेवांनाही या कोंडीतून मार्ग काढणं कठीण होतंय. भविष्यात एखादी आपत्कालीन घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत. याशिवाय मांस विक्री करणाऱ्या काही दुकानांमधून निघणारं सांडपाणी थेट रस्त्यावर सोडलं जात असल्याचाही आरोप करण्यात आलाय. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी, अस्वच्छता, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि साथीच्या आजारांचा धोका निर्माण झालाय. वाहतूक कोंडी आणि अस्वच्छता या दुहेरी समस्येमुळे नागरिक त्रस्त झालेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नियमानुसार ठरलेल्या वेळेनंतरही अनेक दुकानं रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. वारंवार तक्रार करूनही अतिक्रमण हटवणं, वाहतूक सुरळीत करणं किंवा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोपही नागरिकांनी केलाय. त्यामुळे संबंधित विभागाचं दुर्लक्ष की संगनमत असा प्रश्नही उपस्थित केला जातो. नागरिकांची स्पष्ट मागणी आहे, फुले मंडई परिसरातील सर्व वाढीव अतिक्रमण तत्काळ हटवावं, रस्ता पूर्णपणे मोकळा करून वाहतूक सुरळीत करावी, सांडपाणी रस्त्यावर सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांचे परवाने रद्द करावेत आणि निष्काळजी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी. आता सर्वांचं लक्ष नाशिक महानगरपालिका, वाहतूक शाखा आणि पोलीस प्रशासनाकडे. प्रशासन वेळेत जागं होऊन नागरिकांना वाहतूक कोंडीच्या विळख्यातून मुक्त करणार की एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच कारवाई होणार, हा प्रश्न आज संपूर्ण भद्रकाली परिसरातील नागरिक विचारतायत. संविधान न्यूज, नाशिक.